ठाण्यातील गॅस सिलेंडर पुरवठ्याचा महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीत घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठा तसेच वितरण व्यवस्था याबाबतचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 23 मार्च बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते। नागरिकांना वेळेत गॅस मिळावा, शहरात कुठेही गॅसचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे तसेच ज्या सोसायट्यांमध्ये प्रलंबित महानगर गॅसची कनेक्शन त्वरित सुरू करण्याबाबतची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले। या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजित पवार, सरफराज खान, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, पोलीस विशेष शाखेच्या मीना मकवाना, उपआयुक्त मधुकर बोडके, शिधा वाटप कार्यालयाचे प्रशांत काळे, सुरेखा चव्हाण, सुभाष डुंबरे, रोहित माळकर, हिंदुस्थान पेट्रोलियमचे कॉर्पोरेशनचे नोडल अधिकारी चित्रा नायर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मयांक तलरेजा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सारांश शाहू तसेच महानगर गॅसचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर वेळेत मिळत आहे तसेच वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे HP गॅसचे जिल्हा नोडल अधिकारी चित्रा नायर यांनी नमूद केले। विशेषतः लहान व्यावसायिकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याबाबत चर्चा करण्यात आली। याबाबत शासन स्तरावर चर्चा सुरू असून शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या गॅस कनेक्शन संदर्भातील मागण्या संकलित करून त्या संबंधित कंपन्यांकडे पाठवाव्यात। त्यानुसार महानगर गॅस व इतर गॅस कंपन्यांनी प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले। अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन मंजूर असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नाही। अशा ठिकाणी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे। अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन, काही भागांमध्ये 4-5 वर्षापासून गॅस पुरवठा प्रलंबित असल्याची बाबही समोर आली आहे। या प्रकरणामध्ये तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहे।